जय शिवराय. जय शिवराय. त्यांचा पण युट्यूब चॅनल आहे मित्रांनो. येस. त्याला जावा सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव सांगत आलो. संगम पवार. संगम पवार मित्रांनो ह्याचं पण चॅनल आहे. माझं पण आहे. माझ्याला पण करा. बोला. आर्यन कांबळे व्लॉग्स करून आहे. ओके. जय जिजाऊ जय शिवराय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय जिजाऊ. आलेलो आहे मित्रांनो रायगड वरती. बापरे, हे लोकांना तू आता सांगितलंच बरं झालं. टॉपेस्ट युनिट. हे तू सांगितल्याबद्दल आभार. मला पण आत्ताच कळलं. कळलं ना. तू सांगितल्यामुळे. मित्रांनो फायनली वरती आपण आता कार्यक्रम ठिकाणी पोचलो आहोत. शाहीर पुढे पोचलेले आहेत ऑलरेडी. आता कार्यक्रम सुरू होईल. हो. आपला बाल शिवाजी आला कालचा. छत्रपती झालं. भूपती प्रजापती सुवर्ण
जमले सारे देव अन जमले सारे देव इथं जमले सारे देव आणि कोल्हापूरचे अंबाबाई आणि तुळजापूरचे भवानी माता आणि महाराष्ट्राचा मराठी बाणा अन शाहिरी डप आज कडाडला आणि छत्रपती हे माझा राजा आणि छत्रपती शिवराय तुम्ही या छत्रपती शिवराय तुम्ही या छत्रपती शिवराय तुम्ही या अरे या राजधानीवरती या रायगडावरती भगवन शान आहे भगवन शान आहे रायगड किल्ला महाराज ज्यांनी नुकतंच प्रदर्शित केलेलं पुस्तक आता थांबायचं नाही, या पुस्तकाचे लेखक या ठिकाणी आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. तर मी डॉक्टर विनोदजी बाबर सरांना मी विनंती करतो की आपण कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता जे नवीन वर्षाची शिदोरी रायगडावरून पूर्ती घेतली पाहिजे, कसं आपण या इतिहासातून अभ्यास करून कसं पुढे गेलं पाहिजे
त्यासाठी मी डॉक्टर विनोदजी बाबर सरांना मी विनंती करतो की आपण कोणत्याही प्रकारचा विलंब न करता आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आणि पूर्ण वर्षभराची ही स्फूर्ती, वर्षभराची शिदोरी या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी संमती द्यावी. स्वप्नीलदा कुठलाही विलंब करणार नाही, कारण वेळेची जाण आणि भान असणारा मी माणूस आहे, त्यामुळे फारसा आपला वेळ घेणार नाही. मित्रांनो, प्रत्येकाला एकच वर्ष मिळतं, प्रत्येकाला 365 दिवस मिळतात. त्यापेक्षा कुणालाही एक दिवस वाढवून या जगात मिळालेला नाही. जगातला जो यशस्वी माणूस होणार आहे पुढच्या डिसेंबरला, त्यालाही तोच क्षण, तोच सेकंद, तोच मिनिट आणि तोच वर्ष असणार आहे. तुमच्यापेक्षाही एकही मिनिट त्याला वाढवून मिळाला नाही. फक्त या 365 दिवसात आपण रडत बसायचं आहे का त्या संकटाच्या छताडावर उभं राहायचं आहे, हे आपलं आपण ठरवावं. डिसेंबर आला की आपण म्हणतो की आता ते वर्ष गेलं, अडचणीत गेलं, संकटात गेलं आणि येणाऱ्या वर्षाचं आपण स्वागत करायला तयार होतो. मित्रांनो, वर्ष कशी आली, पण जोपर्यंत तुम्ही मनात आणत नाही ना, तोपर्यंत तुमचं आयुष्य बदलू शकणार नाही, हे कायम लक्षात घ्या. कारण डिसेंबर जे गेलंय ते सोडायला शिका आणि जे हातात आहे, जे उद्या आहे, त्याचा आनंदाने स्वीकार करा. दिवस कसाही येऊ द्या, आत्ताचा क्षण फक्त तुमचा आहे. त्या क्षणात जरी संकट असतील ना, त्या संकटाच्या छताडावर उभं राहायची ताकद आणि धमक तुमच्यात आहे, कारण तुम्ही दरवर्षी रायगडला येता, हे कायम लक्षात घ्या. मित्रांनो, कितीही दुःख येऊ द्या, आयुष्यात दुःख आली ना तरी थांबायचं नाही. अरे, माझे छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाला भेटायला निघाले होते आणि इकडं त्यांच्या महाराणी सईबाईंचं निधन झालं, माझे शंभूराजे पोरके झाले, परंतु आपलं दुःख बाजूला सारलं आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यासाठी त्या अफजलखानाचा कोतळा बाहेर काढण्यासाठी बाहेर पडले. आणि मित्रांनो, त्यानंतर 10 नोव्हेंबर 1659 ला जावळीच्या खोऱ्यात प्रतापगडच्या पायथ्याशी तो अफजल खान फाडला गेला. मित्रांनो, आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश होतं, स्वराज्याचं सगळ्यात मोठं यश, आयुष्यातलं सगळ्यात मोठं संकट अफजल खानाची सॉरी आणि सगळ्यात मोठं यश अफजल खानाचा कोतळा. पण छत्रपती शिवाजी महाराज थांबले नाही. 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा कोतळा आणि 28 नोव्हेंबरला आदिलशहाची उपराजधानी किल्ले पन्हाळगड स्वराज्यात दाखल होता. मित्रांनो, फक्त 18 दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड ते किल्ले पन्हाळगड स्वराज्यात दाखल करून घेतला. या 18 दिवसात 18 किल्ले आणि 14 गाव स्वराज्यात आल्यात. मित्रांनो, इतकं मोठं यश आल्यानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराज एक दिवस थांबले नाहीत. एका दिवसाची विश्रांती नाही, कुठलीही विसंत नाही. मित्रांनो, त्या दिवशी, ज्या दिवशी अफजल खान फाडला ना, त्या दिवशीच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिरवळ आणि सुपे स्वराज्यात दाखल करून घेतलं होतं. मित्रांनो, छोटंसं जरी यश मिळालं ना, आमच्या पोराला छोटं परीक्षेत यश मिळालं तरी आम्ही बॅनर लावतो, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं यश मिळालं ना, थांबले नाहीत. मित्रांनो, जोपर्यंत आयुष्यात ठरवलंय ना, ते जोपर्यंत मिळवत नाही ना, तोपर्यंत फक्त आयुष्यात कधी थांबायचं नाही, हे कायम लक्षात घ्या. मित्रांनो, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आमचा भूतकाळ नाही, कायम लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज आमचा भूतकाळ नाही, छत्रपती शिवाजी महाराज आमचा वर्तमान काळ आहे. स्वप्नील दादा, मला परवा दिवशी शाहीर एकानं असा प्रश्न केला, तू ज्यावेळी अडचणीत असतो त्यावेळी कुठल्या देवाचं नाव घेतो, तू जेव्हा संकटात असतो त्यावेळी तू कुठल्या देवाचं नाव घेतो? मी त्याला एकच सांगितलं, ज्या देवाच्या पुढे 33 कोटी देवांची पलटण बाद होते ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो मी. त्यानं मला पुढे प्रश्न केला, छत्रपती शिवाजी महाराज तुझे संकट बाजूला करतात, छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या अडचणी बाजूला करतात. मी त्याला एकच सांगितलं, मी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना एवढंच सांगितलंय, काही अडचणी याच्या तेवढे येऊ दे, किती संकट याच्या तेवढे येऊ दे, माझे छत्रपती शिवाजी महाराज माझे संकट बाजूला करत नाही, पण त्या संकटाच्या छताडावर उभं राहायचं बळ माझे छत्रपती शिवाजी महाराज मला देतात. मित्रांनो, आज मी ज्यावेळी किल्ले रायगडला गेली 14 वर्ष आम्ही सगळे दुर्गमित्र परिवार येतोय, कोविडची 2 वर्ष सोडली ना, तर आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या आयुष्याचा नवीन वर्षाची सुरुवात याच मातीत होते की ज्या मातीनं अख्ख्या जगाला दाखवून दिलं मराठ्यांची पोरं शून्यातनं आपलं विश्व कसं निर्माण करतात. मित्रांनो, रायगड तेवढ्यासाठी बघायचा. जगात अनेक राजा झाले, अलेक्झांडर झाला, सीझर झाला, नेपोलियन झाला, काळ्याच्या पडद्याआड गेले, परंतु माझ्या छत्रपती शिवाजी महाराज जगातले एकमेव राजे आहेत की 450 वर्षानंतर देखील माझ्या राजाची जयंती आणि पुण्यतिथी जगात सगळ्या ठिकाणी होते. कशाच्या जीवाव? अरे, अलेक्झांडर मोठा होता ना, सीझर मोठा होता, त्याच्या कितीतरी मोठ्या सीमा होत्या, कितीतरी मोठं सैन्य होतं, पण माझे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नैतिकतेमुळे आणि त्यांच्या नीतिमत्तेमुळे तुमच्या आमच्या हृदयात जिवंत आहेत. मित्रांनो, आजही वाईट वाटतं की दररोज एक गोष्ट कानावर येते. अरे, आजची हैवानं लहान मुली देखील बघत नाहीत हो. दररोज एक गोष्ट कानावर येते आणि कळतं की आमची
आजची पिढी कुठं निघाली आहे मित्रांनो? ज्या मातीत माझ्या राजांनी स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवाऱ्यातली देवता म्हणून जिचा बहुमान केला, त्याच मातीत 450 वर्षानंतर सकाळी गेलेली माझी आई आणि ताई सुरक्षित येईल का नाही याची आम्हाला चिंता वाटते. अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नीतिमत्ता जपली. मित्रांनो, काही करू नका. परत आम्हाला गड घ्यायचे नाहीत, परत आम्हाला किल्ले घ्यायचे नाहीत, परत आम्हाला लढाई करायची नाही. अरे भगवा लावतो ना इथं 2 डोळ्याच्या मध्ये, मग आमची नजर कशी जाते आमच्या आया बहिणीकडे वाईट नजरेनं? अरे ज्या ठिकाणी माझ्या भगवा लावला ना, आमची नजर वाईट नाही गेली पाहिजे. फक्त ओरडायचं नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून. अरे आमचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एकत्व येऊ द्या ना. जेव्हा म्हणाल ना मी छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून बघा एकदा. असं नाही होत ते छत्रपती शिवाजी महाराज आणि मी. अरे त्यांनी सगळं करायचं, तुम्ही काय करायचं 450 वर्षानंतर? म्हणा एकदा मी छत्रपती शिवाजी महाराज. अरे कसे डोळे जातील माझ्या आया बहिणीकडे वाईट नजरेनं? अरे कसा दारूचा आणि गुटख्याचा ठेम जाईल नरडातनं खाली ज्यावेळी हे एकत्व येईल. असं होत नाही. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि मी. अरे माझे तुकोबाराय म्हणतात, देव पायाला गेलो आणि देवच होऊन आलो. देवाच्या भेटीला निघालाय ना तुम्हीच देव. म्हणा ना मी छत्रपती शिवाजी महाराज आहे. नाही आमची पावलं चुकीच्या पद्धतीने जाणार. मित्रांनो, आज 450 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तर डोक्यात घेण्याचा विषय आहे. लक्षात घ्या. जेव्हा घरातनं बाहेर पडेल ना माझी ताई, तिला नाही वाटलं पाहिजे, तिच्या आईला नाही वाटलं पाहिजे अरे ती घरी सुरक्षित येईल का नाही, कुणापासून धोका आहे तिला, कुणापासून ती अडचणी तयार, नाक्यावर कट्ट्यावर बसलेल्या आमच्याच मावळ्यांच्याकडनं ना. अरे जर माझी आई आणि ताई नसेल तर 450 वर्षानंतर कमवलं काय आम्ही? त्या स्वराज्यात येऊन 450 वर्षानंतर कमवलं काय? आणि मित्रांनो लक्षात घ्या, आज देखील आमच्या ताईला आणि आईला आज शेकडो वर्ष, अनेक वर्ष न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागते. अरे ज्या दिवशी पाटलाचा चौरंगा केला ना, त्याच्यानंतर स्वराज्यात कुठल्याही आया बहिणीकडे कुणीही वाईट नजरेनं बघितलं नाही. हे कायम लक्षात असू द्या. शिक्षा अशी करा की परत कुणाचं धाडस नाही झालं पाहिजे. आमच्या आई आणि बहीण जरी ह्या स्वराज्यात सुरक्षित राहिली ना, तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज फार शिकलो, फार घेतले. हे कायम लक्षात घ्या. आणि एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. एकदा तुमच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. काय माहितीये का, काही तुमचं फार कौतुक आहे. कारण आज अनेकांनी 31 डिसेंबर कुठं कसा साजरा केला, पण खरं सांगू का, काल एकादश आली होती माझ्या विठोबाची आणि आज गुरुवार आहे माझ्या गुरुमाऊलींचा. तर हे 2 दिवस आणि आपण रायगडावर आहोत. हे आपलं भाग्य आहे की आपण आपल्या शिवबांच्या भूमीत आहोत. मित्रांनो, हे भाग्य यावं लागतं. आज अनेक जणांनी आपली 31 डिसेंबर नवीन वर्षाला वेगवेगळ्या पद्धतीने निरोप दिला असेल आणि नवीन वर्षाचं स्वागत पण वेगळ्या पद्धतीने केलं. पण इथं याला आणि आपलं संकटाच्या छाताडावर उभं राहायला वाघाचं काळीज लागतं. हे कायम लक्षात घ्या. आयरी गैरी रायगडावर फिरायला येत नाहीत. आयऱ्या गायऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं स्थानच नाही. हे कायम लक्षात घ्या. आणि ज्यावेळी रायगडावरून परत जाल ना आणि पुढच्या वर्षी ज्यावेळी याल, त्यावेळी तुमचं 2026 हे तुमच्या यशाचं, कर्तृत्वाचं आणि नेतृत्वाचं असेल. हे कायम लक्षात घ्या. जाता जाता फक्त 2 गोष्टी सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, फक्त संगत एकदा चेक करा आयुष्यात. आपण मोबाईल नंतर ज्याला सगळ्यात जास्त वेळ देतो ना, तो तुमचा मित्र चेक करा. मित्रांनो, लय मित्र, हजारो मित्र कमवण्याच्या भानगडीतच पडू नका. थोडीच मित्र करा, पण जीवाभावाची करा. अरे ज्या किल्ले पन्हाळगडातून माझे छत्रपती शिवाजी महाराज 600 मावळे घेऊन बाहेर पडले, 600 मावळ्यातल्या एकानेही विचार नाही हो मला काय मिळणार. त्यांना एकच माहित होतं, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. एवढ्या एका उद्दिष्टानं 45 किलोमीटर पळत होते रात्रीच्या धो पावसात. मित्रांनो विचार करा, 40,000 गनिम खाली आहे, 40,000 सिद्धीचं सैन्य खाली आहे. एकानेही काळजी केली नाही, एकानेही विचारलं नाही राजे मला काय मिळणार. अरे कुठनं आली ही निष्ठा. अरे अनेक जण मरतात, अनेक जण लढाया करतात, काहीतरी मिळेल, वतन मिळेल, नोकरी मिळेल, प्रमोशन मिळेल, परंतु फक्त मरायसाठी माझे मावळेच कामी येतात. हे कायम लक्षात घ्या. हे फक्त स्वराज्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच मातीत घडतं, इतर कुठेही घडत नाही. त्यामुळे फार गर्दी करायच्या नादाला लागू नका. मुठभर असू द्या, पण जोपर्यंत तोफेंचे आवाज येत नाहीत ना, तोपर्यंत खिंडीत तुमच्या बरोबर राहतात. हे कायम लक्षात घ्या. 4 मित्र आयुष्यात कमवा, पण जीवाभावाची कमवा. जोपर्यंत आम्ही यशस्वी होत नाही ना, तोपर्यंत आपल्या पाठीशी राहतील. असे 4 मित्र आयुष्यात कमवा. गर्दी करू नका. लक्षात घ्या. कधीतरी आठवून बघा, फेसबुकला 5,000 फ्रेंड आहेत, व्हॉट्सअपचे 70 ग्रुप आहेत, इन्स्टाला 3,000 फॉलोअर्स आहेत, ट्विटरवर काही जण आहेत. आणि कधीतरी आठवून शांतपणे बघा, एखाद्या वेळेस जर तुम्ही अडचणीत आहात, एखाद्या वेळेस तुमची इमर्जन्सी आहे, किती जण येतील हो त्यात इतके लोक असतील, तुमचे हजारो मित्र असतील, एक तरी येईल का कामाला?
ते नुसते तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, तो तुमचा कनेक्ट नाही. आयुष्यात 4 मित्र कमवा, पण ज्यांच्याशी आमचा कनेक्ट असेल. मित्रांनो, आम्ही देवाला जातो आणि काही जण म्हणतात, अरे मला देव पावतच नाही, देव मला दिसतच नाही. कसा दिसेल? कारण देवाशी आमचा कनेक्ट होत नाही. माझा तुकोबरायांना देव दिसतो, माझ्या ज्ञानेश्वर माऊलींना विठोबा दिसतो, माझं जनाईबाईंचं दळण दळायला माझा विठोबा येतो, अरे माझ्या संत सावता माळ्यांच्या रानात त्यांच्या मळ्यात काम करायला येतो, माझ्या चोकोबांची गुरं राखायला माझा विठोबा येतो. पण तुम्हा आम्हाला का दिसत नाही? त्याला कारण एकच, की आमचा कनेक्ट होत नाही. तो फक्त आमचा कॉन्टॅक्ट असतो. मित्रांनो, 4 मित्र कमवा की ज्यावेळी आम्ही डोळे झाकू ना, त्यावेळी वाटेल की देवाच्या अगोदर हा माझ्याशी धावून येईल. आणि मित्रांनो, ती संगत बाजीप्रभू देशपांडे आदिलशहाकडून लढत होते. 450 वर्ष झाली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगतीत आले. आयुष्याचं सोनं झालं. 450 वर्षानंतर देखील इतिहासाच्या पानावर आज चमकतायत. त्यामुळे मित्र निवडताना असा निवडा की ज्याच्यामुळे आमच्या आयुष्याचं सोनं होईल. कोण पण तुकार मित्र आजूबाजूला आपल्या उभंच करू नका. आयुष्यात ती एक गोष्ट करा. आणि शेवटची सांगतो मित्रांनो, आपल्या कानाला लागणारी एकदा चेक करा. सगळं रामायण शाहीर घडतं ना, हे कानाला लागणारी कोण आहेत ना, यांच्यामुळे घडतं. किंवा हे सांगतोय ते सांगतो, काही नाही. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. बाकीच्यांच्यावर विश्वास ठेवून अजिबात काही होत नाही. अख्खं रामायण आणि महाभारत हे तेवढ्यासाठी घडलं. आम्ही ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शिकतो ना, आम्ही म्हणलो छत्रपती शिवाजी महाराज वर्तमानात शिकले पाहिजेत. ही गोष्ट आम्हाला कळली पाहिजे की ज्यावेळी आम्ही आमचे मित्र, आमची संगत बघू ना, ती एकदा चेक करून घ्या. कारण एखादा थेंब जेव्हा गरम तव्यावर पडतो, अस्तित्व नष्ट होतं. तोच थेंब ज्यावेळी नाल्यात पडेल, त्याची घाण होते. तोच थेंब जर गंगेत पडाला तर पवित्र होतो. तो फक्त थेंबच असतो. फक्त कुठं जातो याच्यावर त्याचं आयुष्य ठरतं. त्यामुळे आपले मित्र निवडा, एवढीच एक विनंती करतो. तुमच्या आयुष्य नावाच्या प्रवासाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपला 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीची जी ही मोहीम आहे, एक सुवर्णक्षण अशी ही मोहीम असते. 31 डिसेंबर म्हणजे प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात, कसा एन्जॉय केला पाहिजे. परंतु हे शिवभक्त जे असतात त्यांच्या मनामध्ये गडकिल्ल्यांवर जाऊन काहीतरी स्फूर्ती घ्यायची आणि तिथून आपल्या वर्षभराची शिदोरी घेऊन जायची. असे सगळे दुर्गमित्र परिवार आपल्याला नेहमी लाभत असलेले वैभवजी घरत साहेबांना मी विनंती करतो की आपण समोर यायचं. यांची थोडक्यात ओळख करून मी रात्री दिली, पुन्हा ओळख करून देतो की हे शासकीय पदावर, ग्रामसेवक या पदावर कार्यरत असून रायगड भूषण हा पुरस्कार त्यांना दिलेला आहे. कारण शिवशंभू शाहीर म्हणून त्यांनी रायगडमध्ये मोठं नाव कमवलेलं आहे. मी छत्रपतींच्या चरणी प्रार्थना करतो, फक्त रायगडच नव्हे पूर्ण महाराष्ट्रात यांचा बोलबाला झाला पाहिजे अशी मी छत्रपतींच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे डॉक्टर विनोदजी बाबर सर यांनाही मी विनंती करतो की आपण समोर यायचे. बाबर सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गेल्या 8 वर्ष झाल्या, 10-12 वर्षापासून सरांना मला एक पण कॉल नाही करायला लागत की सर आपल्याला 1 जानेवारीला. मला कमीत कमी वर्षभरामध्ये 15 ते 20 कॉल येत होते की स्वप्नील भाऊ रायगडला आहे मी. म्हणजे हा जो विश्वास आहे आणि इथून मिळणारी जी स्फूर्ती आहे ती म्हणजे एकदम भयंकर अशी आहे. म्हणजे छोटे मुलं जर बघितली तुम्ही, ती सुद्धा वर्षभराची शिदोरी घेऊन जातात आणि पुन्हा आई वडिलांना विचारतात आपल्याला पुन्हा कधी रायगडला जायचंय. त्यानंतर स्वप्नील भाऊ धनावडे इतिहास अभ्यासक, मी यांना विनंती करतो की आपण पुढे यायचे. स्वप्नील भाऊ धनावडे सरांसारखेच आहेत, इतिहास अभ्यासक आणि स्वतः लेखक सुद्धा आहेत. त्यांनी स्वराज्य नायक मोरारबाजी देशपांडे, त्याचप्रमाणे झाड जावळीची म्हणजे ते जावळीचे म्हणून पूर्ण त्यांचं नावाजलेलं पुस्तक आहे. असे व्यक्तिमत्व आपल्याला दरवर्षी लाभत असतात. त्यानंतर खोपोलीमधून आलेले आमचे मित्र आकाशजी गरडे यांनाही मी विनंती करतो, तुम्हाला हा चेहरा आठवत असेल, 3-4 वर्षापूर्वी आपल्याबरोबर होते आणि कवी कलशांची जी वाक्य आहेत त्यांच्यावर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणाचं प्रभुत्व असेल तर आकाश भाऊंचं आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्या आकाश भाऊंसाठी. असे व्यक्तिमत्व दरवर्षी आपल्यासोबत असतात आणि पुढेही आपल्यासोबत असतील अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि महाराजांनाही सुद्धा प्रार्थना करतो की हे व्यक्तिमत्व नेहमी आपल्यासोबत असतील. कृष्ण विद्यापीठाचे माशेकर साहेब यांनाही मी विनंती करतो की आपणही इथे यायचे. तेही सुद्धा बाबर सरांबरोबर नेहमी रायगडवारीला येतात. शासकीय अधिकारी असून सुद्धा दरवर्षी 31 डिसेंबर 1 जानेवारी या रायगडावर येतात. त्यांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सरांसाठी जोरदार टाळ्या आपण करतो. आणि या ठिकाणी मी आकाश भाऊंना एक विनंती करतो की आमच्या विनंतीचा मान ठेवून, आम्ही सर्वजण आहोतच पण एक आपलं कवी कलशांचं एक होऊन जाऊ द्या. घ्यायचा का चंद? चंद
जगदीश्वराचा प्रसाद आहे आणि कविभूषणाचा छंद व्हायला पाहिजे. मी एक सांगतो, आता स्वप्नील दादा बोलले की महाराष्ट्रभर नाव गाजते. मी पहिल्यांदा कविभूषणाचा छंद जर कुठे बोललो असेल तर त्या ठिकाणी बरोबर बोललो होतो. आणि आपल्याच परिवाराचा 1 तारखेचा कार्यक्रम होता. आप्पा परब होते आणि आप्पा परबांनी एक वाक्य बोलले होते. मी खाली बसलो होतो की आत्ता आपली पिढी काय ऐकते, हे रॅप सॉन्ग जे ते ऐकते. आता आपल्या पिढीने काय ऐकायला पाहिजे, तर आपल्या पिढीने, येणाऱ्या पिढीने कविभूषणाचे छंद ऐकायला पाहिजे. कविभूषण हा कोण आहे, तर हा उत्तर प्रदेशातून आलेला एक कवी आहे. तो महाराजांच्या काळातला माणूस आहे. त्यांनी महाराजांचं कार्य ऐकलं आणि तो अक्षरशः दिवाणा झाला होता. आणि तो उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात कुठे आला, तर रायगडावरती आला. रायगडावरती त्याला माहिती आहे महाराज कुठे भेटणार, तर आपण ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी त्याला माहिती होते की महाराज इथं येणार आणि 100% राजांचं दर्शन इथं आपल्याला भेटलं. तो वेडा झाला होता. बरं, मी एकदम थोडक्यात सांगतोय. तो अक्षरशः वेडा झाला होता शिवरायांना भेटण्यासाठी, राजांना बघण्यासाठी अक्षरशः वेडा झाला होता. तो इथं येऊन शिवशंकराचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन तो इथं कुठल्या तरी कोपऱ्यात बसला महाराजांची वाट बघत. महाराज आले, त्यांची भेट झाली आणि महाराजांवरती त्यांनी एक काव्य रचलं. ते काव्य अत्यंत खतरनाक आहे, अत्यंत जबरदस्त आहे. शिवरायांचं वर्णन आहे ना, मी कायम सांगतो, महाराजांबद्दल बोलणाऱ्यांनी बोलत जावं आणि ऐकणाऱ्यांनी ऐकत जावं. जो बोलतो त्याची वाणी पवित्र होते, जो ऐकतो त्याचं पूर्ण आत्मा पवित्र होतो. त्या कविभूषणाने ते काव्य छत्रपती शिवरायांना इथंच कुठंतरी ऐकवलं. या प्रत्येक दगडाला विचारा, त्या प्रत्येक दगडाने ते काव्य ऐकलंय. ते काव्य कसं आहे माहिती आहे, 350 वर्षापूर्वी इथंच ते वाक्य दुमदुमले. ते वाक्य असं आहे, इंद्रजिमी जंबपरा बाड वसू बोंबपर रावणसा जंबपरा रघुकुल राज है पौनी बरी बाहपर संबुरती नाहपर कोसा बाहपरा राम तुझ राज है भावाद्रुम चंदपर चित्तामृग चंदपर भूषणवित चंदपर जगसमृग राज है तेजतम अंसपर कर्णजिमी कंसपर त्योमलेच्छ बहुसपर जय शिवराज जय शिवराज. हे आपल्याला पाठ आहे. मी ना एक चॅलेंज देतो की हा आता पाठ करायचा आपण. शिवरायांनी ना त्या औरंगजेबाचा मुस्कटीत आणली. काय माहितीये, मुघल असे कायम बोलायचे की सिवा 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 तो पहाड का चुहा. मराठे मराठे बुजदिल, मराठे कायर, मराठे डरपोक, इन मराठों की क्या बिसात जो मुगलों के सामने जंगे मैदान में खड़े हो पाए. या मराठ्यांची लायकी नाही जे मुघलांसमोर रणांगणात एक समोरासमोर युद्ध करतील. शिवरायांनी ना साल्लेर नावाचा एक बागलाणमध्ये किल्ला आहे. सगळ्यात दुर्गांमध्ये सगळ्यात उंच शिखर कुठला असेल तो साल्लेरचा आहे. त्या साल्लेरचं इथे एक युद्ध झालं, ते आपापलं तुम्ही वाचा, वेळ नाही म्हणून. त्या युद्धावरती ना महाराजांनी 40,000 मराठा लखलखत्या नंग्या तलवारी घेऊन त्या साल्लेरचा जो खालता युद्धभूमी आहे ना, तिथं 40,000 मुघलांच्या समोर उभं टाकलं होतं. जे आधी बोलत होते ना मराठे डरपोक, त्या मुघलांच्या समोर आपले 40,000 मराठे लखलखती तलवार घेऊन उभे राहिले. आणि ते इतकं घनघोर युद्ध झालं, इतकं खतरनाक युद्ध झालं. सभासद बकरीतले उल्लेख आहेत. ह्या ना सभासद बकर, शिवभारत, या गोष्टी आपण वाचल्या पाहिजेत, आपल्या घरात ठेवल्या पाहिजेत. त्याच्यात काही उल्लेख आहेत की रक्ताचा असा सडा पडला, हत्ती घोडे ऋतू लागले, मुघलांच्या सैनिकाचे मुंडके काटले गेले होते आणि त्यांचं मुंडक्यांविनांचं त्यांचं शरीर तलवार घेऊन रणांगणात फिरत होतं. इतका 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 रक्ताचा चिखल झाला की सगळ्या त्या शरीराचा थरच्या थर असला. त्याच्यावर कविभूषणानं एक छंद असा रचला. ही मी 2 वर्षापूर्वी पण बोललो होतो स्वप्नील दादा, आता परत म्हणतो, सर्वांनी एक चॅलेंज म्हणून घ्या. त्यांनी ते काव्य असं रचलं बघा. हा टंग ट्विस्टर आहे. मी सांगतो ना की रॅप ऐकू नका, कविभूषणाचे छंद ऐका. तो असं म्हणतो, गतबल खान दलेल हुआ खान बहादुर मुद्दा शिवसर्जा सल्हेडिग क्रुद्धर के युद्ध क्रुद्धर के युद्धर यद्दर कर मुंडर कर रुंडर दुखतो दंडबरी खेतीत दरबर छेतीत जे करी मेतीत दलिदल जंग जिती सुनी रंग गती औरंग गतबल. हा छंद कसा आहे, कडे बोलताना बोबडी वळते. पाठ करायला बरेच महिने गेले. मला असं वाटते सगळ्यांनी पाठ
कवी भूषणाने ना भरपूर छंद लिहिलेत. इथं नाही का आपल्या मुलांनी कवी भूषणाचे पुस्तकं घ्यायला पाहिजेत, ते वाचले पाहिजेत. यूट्यूबवरती आहेत, आपल्या मुलांना हे शिकवलं पाहिजे. आणि मला वाटते आपल्या परिवारातूनच मला इथं कवी भूषणाचे छंद सादर करायला मिळतात, त्याबद्दल मी आपले आभारी. धन्यवाद. धन्यवाद. असे वेगवेगळे व्यक्तिमत्व आणि त्यांच्यामध्ये असलेले हे कलागुण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की मगाशी इथं शिवबाराजी आपण सगळ्यांनी बघितले आल्यानंतर सगळ्यांना कौतुक वाटलं. सगळीजण उत्सुकतेने की छत्रपती शिवाजी राजांना प्रत्येक जण भेटत होता. मला एक गोष्ट जाणीव करून द्यायची आहे की आपल्या मुलांच्या पुढं आदर्श ठेवताना माझे छत्रपती शिवाजी महाराज ठेवा. आमचं झालंय काय की काल परवा दिवशी युगंधर आला आणि आमची पोरं घरात येताना देखील अक्षय खानगत घरात यायला लागली. मित्रांनो असं व्हायला नको. आमचे आदर्श कोण हे एकदा कळू द्या ना. मित्रांनो ज्यावेळी 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान फाडला ना, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले पन्हाळगड घेतला. परंतु किल्ले पन्हाळगड घेईपर्यंत शिवा काशीदांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं नव्हतं. पण शिवा काशीदांना माहित होतं माझा आदर्श कसा असावा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. तो वागायचाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. तशीच केस, तसंच चालणं, तसंच बोलणं, तशीच मिशी, तशीच दाढी. त्याला वाटायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आहे. एखादा भेटला तर म्हणायचा अरे किती 7 जन्माची पुण्याई असेल, तू राजांसारखा दिसतोच साक्षात. आणि मित्रांनो ज्यावेळी वेळ आली ना, ज्यावेळी माझ्या राजांना किल्ले पन्हाळगडातनं बाहेर पडायचं होतं ना, त्यावेळी माझा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामी आले हे शिवा काशीद. आणि शिवा काशीदला शेवटची भेट दिली ना, राजाने विचारलं शिवा तुला माहित आहे का काय मिळणार. आणि माझा शिवा काशीद सांगतो राजे मला माहित आहे, मी जन्माला येताना शिवा काशीद म्हणून आलो होतो, पण मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार. माझी 7 जन्माची पुण्य आहे. मित्रांनो आदर्श असे ठेवा आपल्या पोरांच्या पुढं की आपल्या पोरांनी हा आपला संस्कार, कारण आपल्या पोरांना आपण सगळं देतोय, आपल्या पोरांना काय पाहिजे ते देतोय. फक्त संस्कार द्यायला कमी पडू नका, नाहीतर उद्याची पिढी बिघडली आणि भरकटली तर दोष पोरांचा नसेल, दोष तुमचा आमचा असेल. धन्यवाद. नंतर आपण या ठिकाणी जे सरांचं आता थांबायचं नाही 2025 मध्ये त्यांनी प्रदर्शित केलेलं पुस्तक, प्रकाशित केलेलं पुस्तक, या ठिकाणी आपण आज त्यांचा अर्पण सोहळा घेतला समाधीवर महाराजांच्या. एक पुस्तक आपण दुर्गमित्र परिवाराला द्यावा आम्ही अशी. आणि एक म्हणजे सर्व आता व्यासपीठावर म्हणजे सर्व दिग्गज लोक आहेत, तर त्यांच्या हस्ते आपण मला पण दिले पुस्तक आणि मला देणार आहेत. या भोसले गेल्या एका महिन्यात या पुस्तकाच्या कमीत कमी 3000 कॉपीज गेल्या. आणि संकल्प केला होता मी, आताच सगळ्यात ट्रेनिंग पुस्तक आहे, तुम्ही घ्या काही होऊ द्या, फक्त आता थांबायचं नाही. धन्यवाद. सुदीक्षा शिंदे छोटीशी चिमुरडी आहे. सर्वांनी उभे राहा, उभे. शिवाजी महाराज की जय. महाराज गणपती भूपती प्रजापती स्वर्ण श्रीपती
नेक्स्ट चला टाळ्या सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा टाळ्या जय. डबल
मित्रांनो, रायगड वारीचे सगळे भाग तुम्हाला आवडले असेल याची मला खात्री आहे. हा थोडा व्हिडिओ मोठा होता, पण तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. असेल चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करायला असेल बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. आणि पुढचे व्हिडिओ खूप रेग्युलर असणार आहेत, त्यामुळे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.